नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात एबीएस न्यूज मराठी। इराणच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले, तिथून पाकिस्तानच्या दिशेनं गरम हवा वाहायला सुरुवात झाली। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून भारतात उष्ण वारे वाहत आहेत। पश्चिमेकडून देखील उष्ण वारे येत आहेत, त्यामुळे भारतात प्री मान्सून आधी हीटवेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे। शुष्क आणि कोरडे वाहत आहेत, त्यामुळे हीटवेव्हचा धोका वाढला। महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रातील हवामानात आता एक मोठा बदल होत आहे। देशातील वादळी पाऊस आणि ओलेचिंब करणारे हवामान आता पूर्णपणे ओसरले असून राज्यासह मध्य भारतावर पुन्हा एकदा भीषण उन्हाचा तडाखा बसणार आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात आधीच 45 ते 46 अंश टप्पा गाठला असून पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या अनेक भागात तापमानात आणखी 3 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात तुरळक पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात आहे। विदर्भ मराठवाड्यात अंगाची लाही सध्या पाकिस्तान आणि बलुचिस्तानच्या भागातून थेट मध्य भारताच्या दिशेने अत्यंत उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत। या गरम वाऱ्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे। पुढील काही दिवस नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याची सल्ला देण्यात आला आहे।